सांगली आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। मंगळवारी देखील पावसाने आपला जोर टिकवून ठेवल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून चांदोली आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे। चांदोली धरण क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी झाली असून गेल्या 24 तासात तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांवरील सर्व मुख्य बंधारे पाण्याखाली गेले आहेत। सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी आज दिनांक 8 जुलै 2026 सकाळीपर्यंत 11 वाजेपर्यंत 24 फुटापर्यंत पोहोचली असून परिस्थिती गंभीर बनत आहे। पावसाचा जोर पाहता नजीकच्या काळात पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सखल भागातील रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगितले आहे। सद्यस्थितीत घाबरून न जाता अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवा आणि अफवांकडे दुर्लक्ष करा। ताज्या अपडेटसाठी पाहत राहा नव महाराष्ट्र टाइम्स।